मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत। मी आज या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील रोहा या ठिकाणी आलेलो आहे आणि रोहा येथेही हे तुम्ही पाहू शकता। ही अशी भव्य दिव्य शिवसृष्टी रोहा रायगड येथे आहे। हे त्याचं प्रवेशद्वार आहे। अतिशय सुंदर अशी शिवसृष्टी आपण पाहत आहोत। हे पहा, यहाँ पे तोप आहे, भव्य दिव्य अशी तोप आहे। हे पहा, होऊ शकता अतिशय सुंदर असं प्रवेशद्वार या ठिकाणी आहे। या ठिकाणी डाव्या बाजूलाही तोप आहे, हे मावळे आहेत, परत बाजूला अशी तोप आहे। पण याच प्रवेशद्वारातून एंट्री करत आहोत। मित्रांनो, जसं आपण या शिवसृष्टीमध्ये प्रवेश करतो त्यानंतर प्रथमतः आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतो। आपण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानाचा मुजरा करूयात आणि आपण आता पुढील शिवसृष्टी पाहूया। हे पहा, अतिशय सुंदर अशी कुंडलिका नदीच्या काठावर शिवसृष्टी। पहा, गार्डनला अतिशय सुंदर असं रूप, स्वच्छ आणि क्लीन गार्डन या ठिकाणी आहे। ही कुंडलिका नदी तुम्ही पाहू शकता बाजूला। कुंडलिका नदीच्या काठावरती तुम्ही पाहू शकता हे स्वच्छ असं गार्डन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते। बाजूलाच कुंडलिका नदी वाहत आहे। पुढे जाऊन पाहू शकतो आपण अतिशय सुंदर असं स्वच्छ असं गार्डन या ठिकाणी आहे। बाजूलाच कुंडलिका नदी वाहत आहे। या शिवसृष्टीमध्ये मित्रांनो आपल्याला पाहण्यासाठी खूप काही आहे। हे पहा, अतिशय सुंदर असं स्वच्छ गार्डन रोहा रायगड येथे आपल्याला पाहायला मिळते। तुम्ही कधी अगर रोहा रायगड येथे आलात तर नक्की या शिवसृष्टीमध्ये भेट द्या। अतिशय सुंदर अशी शिवसृष्टी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते। हे पहा, बसण्याची प्रशस्त व्यवस्था या ठिकाणी आहे। त्याच्यानंतर शिवसृष्टी आपण पाहत आहात। हे पहा, अतिशय सुंदर अशी गार्डन, अतिशय सुंदर अशी बसण्यासाठी व्यवस्था, बैठक व्यवस्था या ठिकाणी आहे। आपण या ठिकाणी कधी येऊन भेट देऊ शकता। अतिशय सुंदर नजराना, बाजूला मोठमोठे डोंगर्स आहेत, बाजूलाच त्याच्यामधून एक कुंडलिका नदी वाहत आहे। स्वच्छ पाणी या कुंडलिका नदीमधून वाहत आहे आणि अतिशय सुंदर असा नजराना या शिवसृष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। हे पहा, मुलांना खेळण्यासाठी इथं शिसो देखील आहे। त्याच्यानंतर आणि त्याच्याच बाजूला मुलांसाठी खेळण्यासाठी समुद्राच्या वाळूतील ग्राउंड आहे। त्याच्यामध्ये मुलं खूप एन्जॉय करतात। लहान मुलांसाठी खेळण्यासाठी घसरगुंड्या देखील आहेत। मुलं या वाळूमध्ये अशी वाळू खेळून एन्जॉय करतात। खूप मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी येतात आणि या सुंदर अशा शिवसृष्टीचा आनंद घेतात। तुम्ही हे पाहू शकता, लहान मुले आणि मोठी माणसे देखील या शिवसृष्टीमध्ये अतिशय मोठ्या संख्येने येतात। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुम्ही कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।